कैसा हराया असं म्हणत एक तरुण मुलगी थेट स्टेजवरून जितेंद्र आव्हाडांना आव्हान देत होती. विशेष म्हणजे हे आव्हान कुठल्याही आंदोलनातून नव्हे तर विजयी सभेतून दिलं जात होतं. तिच्या प्रत्येक वाक्यावर, प्रत्येक शब्दावर टाळ्यांचा कडकडाट होत होता. इतकंच नाही तर ती पुढे म्हणाली की संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू. हे वाक्य ऐकताच पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या. ही मुलगी म्हणजे सहर शेख, मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 30 मधून निवडून आलेल्या नगरसेविका. आणि हीच ती नगरसेविका जिने MIMचा झेंडा मुंब्र्यात रोवला आणि जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान दिलं. याआधीही अनेक मुस्लिम नेत्यांनी मुंब्र्यातून आव्हाडांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण आव्हाडांची पकड ढळली नव्हती. मात्र यावेळी चित्र बदलले. यंदाच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यात MIMची ताकद लक्षणीय वाढली आणि याचं प्रमुख कारण ठरलं मुस्लिम मतांचं एकत्रीकरण. सहर शेख यांनी नेमकं काय केलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्ट्रॉंगहोल्डमध्ये MIMचं संपूर्ण पॅनल कसं निवडून आणलं आणि जितेंद्र आव्हाडांसाठी विधानसभेची वाट कशी अवघड केली? सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे मुंब्र्यातले जुने प्रभावी स्थानिक नेते. केबल व्यवसायामुळे त्यांचा लोकांशी थेट संपर्क. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना वजन होतं, कारण मागील 23 वर्षांपासून युनुस शेख आणि जितेंद्र आव्हाड यांची घनिष्ठ मैत्री होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत ही मैत्री तुटली. युनुस शेख यांना आपल्या मुलीसाठी नगरसेवकाचं तिकीट हवं होतं, पण ते तिकीट मिळालं नाही आणि यामागे आव्हाड कारणीभूत असल्याचा आरोप करत युनुस शेख यांनी थेट MIMमध्ये प्रवेश केला. MIMमध्ये जाताच त्यांनी पहिल्याच भाषणात जितेंद्र आव्हाडांवर थेट आक्रमक हल्ला चढवला. भाषा अत्यंत बोचरी होती. आव्हाडांनी विकासाच्या नावाखाली मुस्लिमांना गंडवलं, मुस्लिमांना गृहीत धरलं असे आरोप त्यांनी सातत्याने केले. युनुस शेख यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर सहर शेख यांच्या भाषणाचाही व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. निवडणूक जिंकल्यानंतर सहर शेख म्हणाल्या, आने वाले 5 साल बाद जब भी इलेक्शन होंगे आप लोगों को इससे भी बड़ा मुंहतोड़ जवाब देना है. पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसा रंगना है कि उनको यहाँ से पछाड़ देना है. या वक्तव्यातून त्यांनी स्पष्टपणे जितेंद्र आव्हाडांना खुले आव्हान दिलं. यंदाच्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्र्यातून MIMचे 6 नगरसेवक निवडून आले. त्यातही ज्या किस्मतनगर भागात आव्हाडांची मुख्य ताकद होती तिथे MIMने संपूर्ण पॅनल निवडून आणलं. मागील निवडणुकीत MIMचे फक्त 2 नगरसेवक होते. यावेळी मात्र चित्र पूर्णपणे बदललं. जिथे जिथे आधी राष्ट्रवादीचं घड्याळ दिसायचं तिथे यावेळी MIMचा पतंग फडकताना दिसला. स्थानिक पत्रकार सांगतात, आव्हाड फक्त धर्माच्या आधारावर निवडून येत नाहीत, त्यांची खरी ताकद म्हणजे कामांचा सपाटा. त्याच जोरावर ते विधानसभेत जिंकतात आणि महानगरपालिकेतही आपलं वर्चस्व टिकवतात. आजही आव्हाडांनी 12 नगरसेवक निवडून आणले आहेत. पण प्रश्न फक्त एका निवडणुकीचा नाही. खरा मुद्दा आहे नॅरेटिव्हचा आणि मुंब्र्यावर एक हाती नियंत्रणाचा. युनुस शेख आणि सहर शेख यांनी एक ठराविक लाईन सातत्याने चालवली की आव्हाड मुस्लिमांना गृहीत धरतात. मुस्लिमांच्या समस्या सोडवण्यासाठी मुस्लिम नेताच हवा असा नॅरेटिव्ह त्यांनी उभा केला. त्याचबरोबर आव्हाडांनी फक्त आश्वासनं दिली, खरी विकास कामं झाली नाहीत असा प्रचारही करण्यात आला. सहर शेख सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय राहिल्या. रील्स, व्हिडिओ, भाषणांमधून वातावरण तापवत राहिल्या. एका बाजूला आव्हाडांचा विरोध तर दुसऱ्या बाजूला ओवेसींचा प्रभाव याचा त्यांनी पुरेपूर वापर केला. ओवेसींनी यावेळी महाराष्ट्रावर विशेष लक्ष दिलं. गोवंडीतली त्यांची सभा आणि त्यातून तयार झालेलं वातावरण मुंब्र्यातही MIMला पोषक ठरलं. मग प्रश्न असा की मुंब्र्यात याआधी मुस्लिम नेत्यांनी आव्हाडांना आव्हान दिलंच नव्हतं का? दिलं होतं. समाजवादी पार्टीपासून ते MIM पर्यंत. 2014मध्ये MIMचे अशरफ मुलानी यांनी आव्हाडांच्या विरोधात 16,000 मतं घेतली होती. 2019मध्ये MIMने माघार घेतली तेव्हा आव्हाडांना मोठा दिलासा मिळाला होता. 2024मध्ये MIM 4थ्या क्रमांकावर राहिली. मात्र यावेळी डाव फसला. मतविभाजनामुळे प्रभाग क्रमांक 30मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि MIM अशी त्रिरंगी लढत झाली. दोन्ही राष्ट्रवादींची मिळून मतसंख्या MIMपेक्षा जास्त होती, पण मतं फुटली आणि 1-on-1 लढतीत जे शक्य नव्हतं ते त्रिरंगी लढतीत MIMला जमलं. याचाच परिणाम म्हणजे जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला हादरा. यंदाच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा मोठा हिस्सा थेट MIMकडे गेल्याचं स्पष्ट दिसलं. आव्हाडांची जमेची बाजू म्हणजे विधानसभेला त्यांना कळवा आणि मुंब्रा दोन्ही ठिकाणांहून लीड मिळतो. पण महानगरपालिकेत कळव्यात शिंदेंच्या शिवसेनेनं ताकद वाढवली. एकीकडे मुंब्र्यात MIM आणि दुसरीकडे कळव्यात शिंदेची शिवसेना अशी दुहेरी अडचण जितेंद्र आव्हाडांसमोर उभी राहिली आहे.
मागील निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादीचे 34 नगरसेवक होते. यावेळी ते 21 वर आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीला आणि विशेषतः जितेंद्र आव्हाडांना आता थेट, संघटित आणि स्थानिक चेहऱ्याचं आव्हान MIM कडून मिळालंय. ते चेहरा म्हणजे सहर शेख. आता प्रश्न एकच आहे, आगामी निवडणुकांमध्ये MIM फक्त एका प्रभागापुरतं मर्यादित राहणार की खरंच आव्हाडांना मोठा धक्का देणार? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.